त्या साईडला फक्त व्ह्यू बघा, अशी हिरवीगार शेत आहेत, मधनं झाड आहे. सावकाश जाऊया. आय वॉन्ट टू डू जस्टिस टू दिस. गणपती बाप्पा मोरया. हॅलो 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 अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघताय मी फिरस्ते आणि मी आहे स्वप्नील. आज आपण एका छोट्याशा राईडवरती चाललो आहे. तुम्ही बघताय आय एम नॉट रायडिंग स्क्रॅम्बलर पल्सर एनिथिंग. आज माझ्याकडे एथर आहे, म्हणजे याचा अर्थ मी आज वाईमध्ये आहे. आणि वाईच्या जवळच एक छोटंसं मंदिर आहे धोम गावामध्ये, नरसिंहांचं. ते मंदिर बघायला आपण आज चाललो आहे आणि जाता जाता रस्ता पण एन्जॉय करत जाऊ. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला पण कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे आशीर्वाद आणि प्रार्थना अशाच नेहमी माझ्या पाठीशी राहू द्यात. गाडी चालली आता इको मोडवरती आणि मला तो मोड चेंज करायची इच्छा अजिबात होईना. असं शांत निवांत राईड करत जायला ॲक्च्युली खरंच कधीतरी मिळतं. आणि ह्या साईडला फक्त व्ह्यू बघा, अशी हिरवीगार शेतं आहेत, मधनं झाडं आहेत आणि मागच्या जरा तिकडे पांडवगडाचा डोंगर दिसतोय. या बाजूला बघत असाल तर तो आहे वरचा एशिया प्लॅटू आणि त्याच्या जस्ट माग पाचगणी येतं. आता आपण गाव क्रॉस करतोय ते मेणवली. इथं नाना फडणवीसांचा वाडा आहे आणि बरेचसे हिंदी मराठी सिनेमांचं शूटिंग इथल्या घाटावरती होत असतं. असं स्वदेश, आय गेस गंगाजलचे पण एक दोन शॉट्स होते. आता सिंघमचं पण शूटिंग चालू आहे. इनफॅक्ट इथं नक्की कुठं चालू आहे ते मला माहीत नाही, पण वाईच्या आसपास कुठंतरी आता सिंघम 3चं शूटिंग चालू आहे. अरे यार, काय पाहिजे अजून दुसरं आयुष्यामध्ये. म्हणजे समोर मस्त असा हा मोकळा रस्ता आहे, बाजूला हिरवीगार शेतं डोलतायत, एका बाजूला छान डोंगर दिसत आहेत आणि वरनं सूर्यनारायण. त्याची प्रखरता आता कमी झाली आहे. बस ह्याकरताच तर जगतो राव आपण. हो. सावकाश जाऊया. आय वॉन्ट टू डू जस्टिस टू दिस. काय सुरेख दिसतंय राव हे. मी आत्ता तर असा वरनं आलो, 2 मिनटं मला कॅप्चर करण्याकरता राहिलं. मी असं पूर्ण आता वरनं आलो आणि खाली असं टनलसारखी झाडी बघा समोर जशी आता दिसतीये तशी. खारुताई. ओके, चांगला चांगला म्हणेपर्यंत रस्ता थोडासा रफ झाला. ओके. हे सगळे जे होते ना, हे सगळे तोडणीचे कामगार आहेत. म्हणजे आता पिकं ऑलमोस्ट तयार झाले आहेत. मला इकडे ज्वारी दिसतीये जी आता कापणी करता आली आहे. ह्या साईडला सुद्धा हे सगळे तोडणीचे किंवा कापणीचे कामगार आहेत. मोस्टली ह्या भागामध्ये बनते ज्वारी, मका आणि थोडाफार वरती पश्चिमेकडे तांदूळ बनतो. आणि आता तुम्हाला जसं जसं आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. इथं धोम धरणाची भिंत ह्या बाजूला इथं दिसायला लागली असेल. सो वी आर क्लोज टू आवर डेस्टिनेशन, जिथं आपल्याला जायचं आहे. या ना समोर या. असे आय मीन बाईकवाल्यांना ना कधी काही इज्जतच नसते. सो वेलकम टू धोम. पांडवांचे जे गुरु होते धौम्य ऋषी, त्यांनी यज्ञ करून पावन केलेली ही भूमी. आणि इथं नरसिंहाचं मंदिर आहे धोमेश्वरासोबतच. आणि प्रॉपर असा एक गावातून जाण्याचा अनुभव.
एवढा नितांत सुंदर वाटतंय ना आता इथं, एकदम शांत. हॅलो, ॲज यू कॅन सी धोमला मंदिराजवळ आलो आहे आपण, आणि आता इथून थोडं आपण खाली मंदिर बघण्याकरता जाऊयात. फॉलो मी. ओके, ह्या बाजूला तुम्हाला हे झाडं दिसत आहेत. मी लहानपणापासून हे बघत आलो आहे. ऑब्व्हियसली तेव्हा खूप कमी होत्या या वेली आणि जरा मागच्या बाजूला होत्या, पण त्या बघून ना मला कायम असं एखादं छान सुंदर अशा गुहेवाली फिलिंग येते. सो आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे. आय होप तुम्हाला छोटासा एक प्रयत्न धोम दाखवण्याचा, त्याच्याबद्दल माहिती सांगण्याचा आवडला असेल. आत्तापर्यंतच्या माझ्या व्हिडिओजना तुम्ही जसा भरभरून प्रतिसाद दिला आहे तसाच तुम्ही ह्यापुढेही देत राहाल अशी अपेक्षा करतो, आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो. जर का व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा. यूट्यूब देवाच्या अल्गोरिदम करता तो नैवेद्य लागतो. आणि बघत राहा मी फिरस्त्या. तोपर्यंत राम राम.